रेकॉर्ड कर. सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण ऍव्हरेज व्हॅल्यू, आरएमएस व्हॅल्यू आणि पीक व्हॅल्यू यावर डिपेंड प्रॉब्लेम टीच केले होते. आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करत आहोत, दॅट इज टोटली थेरॉटिकल टॉपिक. राईट डाऊन. एक्सप्लेन फेजर अँड फेजर डायग्राम. Explain phasor and phasor diagram for explain phasor and phasor diagram for alternating current or EMF. लिहिलं बेटा? ओके, लिहा आधी आन्सर मध्ये. आन्सर मध्ये हेडिंग टाक जा पहिले, फेजर अँड फेजर डायग्राम. फेजर अँड फेजर डायग्राम आन्सर मध्ये हेडिंग टाका. लिहा. A rotating vector that represent a rotating vector that represents a quantity varying sinusoidally with time. Varying sinusoidally with time. It's called phasor. It's called phasor. याचं मीनिंग काय होते? जी आपली क्वांटिटी आहे, जी आपली काय आहे क्वांटिटी, ही क्वांटिटी कोणासोबत व्हॅरी होत आहे? टाइम सोबत. क्वांटिटी कोणासोबत व्हॅरी होत आहे? तर जी आपली क्वांटिटी व्हॅरी होत राहते सायनुसॉइडली. सायनुसॉइडली म्हणजे समजते का? ते वेव्हफॉर्म. सायनुसॉइडली म्हणजे काय असते? वेव्हफॉर्म. तर जी क्वांटिटी आपली सायनुसॉइडली व्हॅरी होत राहते विथ टाइम, त्याला म्हणतो आपण फेजर. आणि जी डायग्राम राहणार, द डायग्राम ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ फेजर. आणि ही फेजर साठी जर समजलं तुम्हाला, क्वांटिटी व्हॅरी विथ टाइम, काय लक्षात ठेवायचं? आपण काय म्हणतो? फेजर. आणि या फेजरची जी आपण डायग्राम रिप्रेझेंट करतो, या फेजर साठी जे आपण काय रिप्रेझेंट करतो? डायग्राम. तिला कोणती डायग्राम म्हणतो आपण? फेजर डायग्राम. आता त्या खाली लिहा. The diagram representing a phasor, the diagram representing a phasor is called phasor diagram. The diagram representing a phasor is called phasor diagram. ओके, या दोन्ही पण डायग्राम ड्रॉ करा माझ्यासोबतच.
ड्रॉ दिस. बघा आता तुम्ही दोन्ही डायग्राम ड्रॉ केले आहे. आधी तुम्ही फेजर म्हणजे काय लिहिलं, त्यानंतर फेजर डायग्राम म्हणजे काय त्याची डेफिनेशन लिहिली. आफ्टर दॅट फेजर डायग्राम ड्रॉ सुद्धा केल्या. त्यानंतर फक्त इथं तुम्हाला लिहायचं आहे इन साइन वेव्ह लिहा, म्हणजे नेक्स्ट पॉइंट मध्येच लिहा इन साइन वेव्हच्या ठिकाणी फॉर्म लिहा. इन साइन फॉर्म, इन साइन फॉर्म I equal to I0 sin omega t. In sin form I equal to I0 sin omega t and E equal to E0 sin omega t. I equal to I0 sin omega t and E equal to E0 sin omega t is taken on y-axis. Is taken on y-axis. दिलं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, याचं मिनिंग समजलं का. साइन फॉर्म असला तर कोणत्या एक्सिस वर राहणार व्हॅल्यू, वाय एक्सिस. नेक्स्ट पॉइंट, in cosine form, in cosine form I equal to I0 cos omega t and E equal to E0 cos omega t. I equal to I0 cos omega t and E equal to E0 cos omega t is taken on कोणती एक्सिस, एक्स एक्सिस. झाला थेरॉटिकल टॉपिक. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नोट करा. एक्सप्लेन द थेरी ऑफ एन एसी सर्किट. Explain the theory of an AC circuit with resistor, full stop. Draw phasor diagram of voltage and current in the circuit. Draw phasor diagram of voltage and current in the circuit. Draw phasor diagram of काय म्हटलं बेटा, voltage and current in the circuit. Okay. आता एकदम केअरफुली लक्ष दे जा. तुम्हाला म्हटलं आहे एक्सप्लेन द एसी सर्किट फॉर विथ रेजिस्टर, आणि व्होल्टेज आणि करंटची काय ड्रॉ करा म्हणते तो, वेव्ह फॉर्म. व्होल्टेज आणि करंटची वेव्ह फॉर्म आणि त्याची फेजर डायग्राम. याचं मिनिंग असणार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सर्किट मध्ये रेजिस्टन्स जर कनेक्ट केला आहे, सर्किट मध्ये काय कनेक्ट केला आहे, रेजिस्टन्स, तर आधी त्या रेजिस्टन्स मधून करंट किती फ्लो होतो हे फाइंड आउट करा. रेजिस्टन्स मधून काय करंट किती फाइंड आउट होतो हे हे फाइंड आउट करा. अँड आफ्टर दॅट त्या व्होल्टेज आणि करंटची वेव्ह फॉर्म ड्रॉ करा. व्होल्टेज आणि करंटची काय ड्रॉ करा, वेव्ह फॉर्म. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जा, रेजिस्टन्स साठी व्होल्टेज आणि करंट, व्होल्टेज आणि करंट हा नेहमी युनिक असतो. काय असतो, युनिक. जेवढा करंट तेवढाच रेजिस्टन्स, त्याला म्हणतो आपण युनिटी पॉवर फॅक्टर. कोणता पॉवर फॅक्टर, युनिटी पॉवर फॅक्टर. यामध्ये काही अँगल दिसत आहे का तुम्हाला, सेम आहे.
काय आहे सेम. कोणासाठी रेजिस्टन्स. तेच जर इंडक्टन्स असलं व्होल्टेज तर कधी चेंज होणार नाही, तो तर ऍज इट इजच राहणार आहे. तो काय राहणार आहे आपला ऍज इट इज. फक्त काय चेंज होत असतो आपला हा व्होल्टेज आणि हा काय करंट. करंट चेंज होतो. आता इंडक्टन्स साठी करंट या पोझिशन मधून येणार. निगेटिव्ह पासून चालू झाला ना का पॉझिटिव्ह पासून. या पोर्शन पासून वरचा पोर्शन पॉझिटिव्ह, हा पोर्शन निगेटिव्ह. कोणता पोर्शन म्हणजे इथं करंट लॅग होतो. करंट काय होतो मग राहिलं एक कॅपॅसिटन्स. व्होल्टेज नेहमी जसच्या तसं हे इथून स्टार्ट होतो. कोणत्या पोर्शन पासून. कोणता पोर्शन झाला कारण कॅपॅसिटर स्टोअर द चार्ज. कॅपॅसिटरची प्रॉपर्टी काय असते इट स्टोअर द. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण सिम्पली फक्त काय सॉल्व्ह करत आहोत रेजिस्टन्स. काय सॉल्व्ह करत आहोत रेजिस्टन्स मध्ये युनिटी पॉवर फॅक्टर असतो. पॉवर फॅक्टर काय असतो म्हणजे करंट आणि व्होल्टेजचा अँगल 0. करंट आणि व्होल्टेजचा अँगल. इंडक्टर मध्ये जो अँगल असतो हा -π/2 असतो. काय असतो हा 0 असतो बरोबर. हा π/2 हा पाय. तिथं नेहमी लक्षात ठेवायचं मायनस काय π/2. आणि कॅपॅसिटर मध्ये काय असतो +π/2. कॅपॅसिटर मध्ये काय इंडक्टर मध्ये -π/2, कॅपॅसिटर मध्ये +π/2. हे दोन डेरिवेशन आपले नेक्स्ट लेक्चर लावणार आहे. आज आपण फक्त कोणतं टीच करणार आहोत रेजिस्टन्स. तर आधी तुम्हाला रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट फाइंड आउट करावा लागणार आहे. रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा काय फाइंड आउट करायचा आहे. आणि त्या करंट मध्ये जर अँगल नाही आला, करंट मध्ये जर काही नाही आला म्हणजे काय होणार व्होल्टेज आणि करंट मध्ये अँगलच नाही आहे. समजत आहे मी काय बोलत आहोत. आता आपण एक्सप्रेशन घेऊ. खूप सिंपल एक्सप्रेशन आहे तुम्हाला लवकर समजणार. ड्रॉ द डायग्राम फास्ट. हा रेजिस्टन्स घेतला मी, हा सप्लाय घेतला E = E0 sin ωt आणि हा इथून फ्लो होणारा I करंट घेतला. झालं E = E0 sin ωt फ्लो होणारा करंट I आणि रेजिस्टन्स कोणता घेतला R. ड्रॉ द डायग्राम. कंटिन्यू. आता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा डायग्राम कडे लक्ष द्या. तुम्हाला क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे एक्सप्लेन द थेरी ऑफ एसी सर्किट विथ रेजिस्टन्स. एसी सर्किट विथ. तर मी रेजिस्टन्स घेतला. कोणत्या सर्किट सोबत घेतला एसी सर्किट. आता मला सर हे एसी सर्किट का बरं. हे दिसत आहे का तुम्हाला हा सिम्बॉल. हा सिम्बॉल म्हणजे हे कोणतं सर्किट झालं एसी सर्किट. हे कोणतं सर्किट डीसी सर्किट. तर हा सिम्बॉल काढणं खूप जरुरी आहे या टाइप मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह. तर मी रेजिस्टन्स घेतला. एसी सर्किट. एसी म्हणजे एसी सप्लाय आला. एसी म्हणजे काय आला. आणि या चॅप्टरच्या पहिल्या दिवसापासून आपण टीच करत आहोत E = काय असतो E0 sin ωt. हे कोणाचं स्टँडर्ड इक्वेशन आहे. कोणाचं स्टँडर्ड इक्वेशन आहे ईएमएफचं स्टँडर्ड इक्वेशन आहे. कशाचं स्टँडर्ड इक्वेशन E = E0 sin ωt. करंटचं काय असते I = I0 sin ωt. यस ऑर नो. तर तुम्हाला डायग्राम मध्ये फक्त काय दिला आहे व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे ईएमएफ. व्होल्टेज म्हणजे करंट दिला आहे का. करंट फक्त फ्लो होत आहे. किती करंट फ्लो होत आहे I. या I ची मला आता व्हॅल्यू काढायची आहे. या I ची काय काढायची आहे आणि I ची व्हॅल्यू काढल्यानंतर व्होल्टेज आणि करंट यांची काय ड्रॉ करायची आहे वेव्हफॉर्म. क्वेश्चन समजत आहे. राईट डाऊन. कन्सिडर अन अल्टरनेटिंग EMF. Consider an alternating EMF
is connected across resistance R. Consider an alternating EMF is connected across resistance R. Dila is connected across resistance R, which is given by किती गिवन आहे सांगा. E equal to E0 sin omega t. Note down, which is given by E equal to E0 sin omega t. ओके, जे डायग्राम मध्ये दिसते तेच लिहिलं आपण. अल्टरनेटिंग ईएमएफ आहे, कोणाच्या अक्रॉस मध्ये कनेक्टेड आहे, रेजिस्टन्सच्या. नेक्स्ट पॉइंट, when current I is start to flow through the circuit, when current I वाला कोणता लिहा, स्मॉल का कॅपिटल? डायग्राम मध्ये कोणता दिला आहे? हा लिहा मग, स्मॉल I. when current I is start to flow through the circuit, when current I is start to flow through the circuit, then according to Ohm's law, when current I is start to flow through the circuit, then according to Ohm's law, आणि पुन्हा बोर्ड कडे लक्ष द्या. अकॉर्डिंग टू कोणचा लॉ म्हटलं मी? माहित असणार तुम्हाला, V इक्वल टू I इंटू R असतो. काय असतो ओम्स लॉ? माहित आहे का? ओके, तर इथं V म्हणजे काय आहे? E. V म्हणजे, आणि I म्हणजे कोणता करंट आहे? स्मॉल I. तर E इक्वल टू काय होणार? E इक्वल टू होणार का? कारण E म्हणजे सुद्धा व्होल्टेज, I म्हणजे करंट आणि R म्हणजे रेजिस्टन्स. देअरफॉर I इक्वल टू मी लिहू शकतो E बाय R. I इक्वल टू, येस ऑर नो? अगेन I ऍज इट इज. E ची व्हॅल्यू सांगा. E0 साइन ओमेगा टी अपॉन R. E0 साइन ओमेगा टी अपॉन R. कोणाची व्हॅल्यू पुट केली मी? E ची. बट E0 अपॉन R कालच शिकलो होतो प्रॉब्लेम मध्ये. I0 साठी आपण काल कोणता फॉर्म्युला यूज केला होता? E0 अपॉन R. आठवते का? तर V बाय R म्हणजे I होते, तर E0 बाय R म्हणजे काय होणार? I0. E0 बाय R काय होणार? हेन्स I इक्वल टू E0 बाय R म्हणजे, तर I0 किती आला? साइन ओमेगा टी. आणि E इक्वल टू किती होता? E0 साइन ओमेगा टी. हा अँगल किती आहे? ओमेगा टी. हा अँगल किती आहे? ओमेगा टी. अँगल मध्ये काही चेंज आहे का? म्हणजे प्रत्येक, आता रेजिस्टन्स साठी सॉल्व्ह केला आपण, तर रेजिस्टन्स साठी फक्त दिला काय होता? ईएमएफ. काय काढायला लागला? तसंच इंडक्टन्स साठी पण काय दिला असणार? ईएमएफ. काय सॉल्व्ह करू? कॅपॅसिटन्स साठी पण काय दिला असणार? ईएमएफ. काय सॉल्व्ह करू? आणि करंट फाइंड आउट केल्यानंतर अँगल चेक करायचा. दोघांच्या अँगल मध्ये काही डिफरन्स आहे का? नाही. म्हणजे जे याची वेव्हफॉर्म येणार आहे, जे काय येणार वेव्हफॉर्म, ही वेव्हफॉर्म राहणार पॉझिटिव्ह E0, ही वेव्हफॉर्म राहणार पॉझिटिव्ह I0, ही वेव्हफॉर्म राहणार निगेटिव्ह E0, ही वेव्हफॉर्म राहणार निगेटिव्ह I0. हा टाइम, हा E और I, E और ईएमएफ पण आला आणि करंट पण आला. आता मला सांगा, यांच्या मधला अँगल
का बरं चेंज नाही झाला? दोघं पण कुठून स्टार्ट झाले? 0. दोघांचा पण जो पीक पॉइंट आहे तो π/2. पीक पॉइंट कोणता? π/2. मग हे पुन्हा कुठं आले? 0. पुन्हा कुठं आले? 0 आले ना. मग पुन्हा निगेटिव्ह पीक पॉइंट कोणता? 3π/4. आणि एंड कुठं झाला? 2π. सॉरी पाय येणार ना, π/2 सॉरी 2π. हा पाय येणार आणि हा काय येणार आपला? ट्वाइस पाय. समजली का? व्होल्टेज आणि करंटची वेव्हफॉर्म स्टार्टिंग आणि एंडिंग का बरं सेम आहे? फक्त हे समजलं पाहिजे. सांगा का बरं सेम आहे? दोघं पण कुठून स्टार्ट झाले? 0. सेम π/2, सेम पाय, सेम 3π/4, सेम 2π. म्हणजे ते एकमेकांसोबत कॉइन्साइड आहे. एकमेकांसोबत काय आहे? त्याचं मेन रिझन E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी, I इक्वल टू I0 साइन. याचा अँगल किती? ओमेगा टी. याचा अँगल, म्हणून दोघांचाही अँगल काय आला? सेम. समजलं का? रेजिस्टन्स साठी सॉल्व्ह केलं. गिवन काय होता? फक्त ईएमएफ. काय गिवन होता? ईएमएफ वरून मी काय सॉल्व्ह केला? करंट. ईएमएफ वरून काय सॉल्व्ह केला? मग ईएमएफ आणि करंटचा मी काय चेक केला? अँगल. दोघांचाही अँगल काय होता? सेम. म्हणून दोघांचीही व्होल्टेज वेव्हफॉर्म पण काय आली? सेम. व्होल्टेज आणि करंट वेव्हफॉर्म पण काय आली? सेम. आधी हे नोट करायचं, मग इथं हेडिंग टाकायचं व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म. काय हेडिंग टाकायचं? मग ही वेव्हफॉर्म ड्रॉ करायची. त्यानंतर खाली पुन्हा हेडिंग टाकायचं व्होल्टेज अँड करंट फेजर डायग्राम. काय हेडिंग टाकायचं म्हटलं मी? व्होल्टेज अँड करंट फेजर डायग्राम. आणि मग ही फेजर डायग्राम ड्रॉ करायची. स्टार्ट करा. ओके, इथं काय हेडिंग टाका? व्होल्टेज अँड करंट फेजर डायग्राम. आणि इथे व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म. एनी डाऊट? नोट डाऊन.